रिव्ह्यू मराठी नाटक फिल्टर कॉफी हे शीर्षक असलं तरी ते नावापुरतं आहे. जे काही मी प्रत्यक्ष अनुभवलं ते सांगतो. सर्वप्रथम लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते दिलीप जाधव, तसेच कलाकार उर्मिला कानेटकर, विराजस कुलकर्णी, कुणाल मेश्राम, अंकिता लांडे, तसंच विक्रम गायकवाड आणि संपूर्ण नाटकाच्या संचाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण जे काही मी अनुभवलं त्यातला विषय बराचसा ट्रॅडिशनल असला, म्हणजे त्यात नैतिकतेचा संघर्ष आहे, एक फसवणारा तरुण आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडणारे पेंटिंग करणारे कलाकार आहेत. हे सगळं खरं असलं तरी हे नाटक ट्रॅडिशनल नाही आहे, पारंपरिक नाही आहे. मी हा संघर्ष तुम्हाला खिळवून ठेवतो कारण प्रत्येक मोमेंट ही अनप्रेडिक्टेबल होत जाते. नाटक केव्हा स्थिर होतं, रटाळ होतं, जेव्हा प्रत्येक मोमेंट त्यातली प्रेडिक्टेबल असते. यातली कुठलीच मोमेंट नाटकामधली प्रेडिक्टेबल नाही. अनप्रेडिक्टेबल मोमेंट्स आहेत. नाटकाचा शेवट अनप्रेडिक्टेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेसेज जरी कॉमन असला तरी तो वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे की स्त्री अन्याय एका विशिष्ट पातळीपर्यंत सहन करू शकते, त्या पलीकडे सहन करू शकत नाही आणि ट्रॅडिशनल रिव्हेंज ती घेत नाही. बरेचदा कसं होतं, रिव्हेंज म्हणजे जे सूडनाट्य असतं त्यात रिव्हेंज हा ट्रॅडिशनल पद्धतीने घेतला जातो, तसं या नाटकात नाही आहे. त्यात डोकं वापरलं आहे, कुठेही रिव्हेंज किंवा तो सूड घेण्याची घाई दाखवलेली नाही किंवा ते सूड घेतलाच पाहिजे अशी स्वतःवर कंपल्शन नाही आहे. पण नाटक त्या वेगळ्या डायरेक्शननी पुढे सरकतं आणि ते टिपिकल सूड नाट्य, दॅट इज टिपिकल रिव्हेंज टाईप ऑफ ड्रामा, यामध्ये ते मोडत नाही. उत्तम संदेश आहे. संदेश पुन्हा एकदा सांगतो, स्त्री एका मर्यादेपर्यंत अन्याय सहन करते, त्या पलीकडे स्त्री अन्याय सहन करत नाही. कारण आज हा समाजात गांभीर्याचा विषय, हा सामाजिक विषयाला स्पर्श करणारं नाटक आहे. फक्त एकच मुद्दा अजून सांगायचा आहे, ऑडियन्स रिस्पॉन्स म्हणजे प्रेक्षकांचा जो रिस्पॉन्स आहे याबाबत संपूर्ण नाट्यसंचाने अगदी निर्मात्यांसकट नाराज होऊ नये. कारण हिऱ्याची पारख व्हायला वेळ लागतो. तसं डायमंड आपण म्हणूया त्या स्तरावरचं हे मराठी रंगभूमीवर आलेलं नाटक आहे. आपण नाटकाला जनमततर्फे शुभेच्छा देऊया.